नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. अक्षर मानवसाठी आज मी श्रीयुत हेमंत मोंडकर यांचा परिचय करून देते. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत रोमहर्षक आहे आणि म्हणून त्यांचा बोलण्याचा ओघ मध्येच न थांबवता मी पूर्णपणे त्यांनाच बोलायची विनंती करते. तर भेटूया आपण श्रीयुत हेमंत मोंडकर यांना. या सर, या बसा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत मोंडकर आणि मी आता 76 वर्षाचा आहे. आणि सुरेखा मोंडकरनी मला माझा जीवन प्रवास तुमच्यासमोर उलगडण्याकरता विनंती केलेली आहे. मला खरंच बरं वाटतंय की मला खूप लोकांबरोबर माझा जीवन प्रवास शेअर करण्याची जी संधी मिळते त्याचा मला आणि तुम्हाला दोघांनाही पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा करून मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे माझा जन्म मुंबईला झाला, पण माझी आजी आजोबा हे अलिबागच्या जवळ एक झिराड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये राहायचे. आणि माझा जन्म झाल्यानंतर 7 दिवसामध्ये माझी आई मला घेऊन झिराडला गेली आणि पहिली 6 वर्ष माझी जोपासना ही माझ्या आजीने जास्त करून केली. आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई. आणि तिला आमच्या घरामध्ये मी 10 वर्षानंतर झालेलं पहिलं मूल असल्यामुळे मी नवसाचा समजून तिने माझ्यावर खूप खूप प्रेम केलं. इतकं प्रेम केलं की 6 वर्ष माझ्यावरती जे संस्कार घडले, जे प्रेम मिळालं आणि बाळाला लहानपणी जे संस्कार मिळण्याचा फायदा जो पुढे आयुष्यामध्ये होतो तो मला निश्चितपणे झाला. 6 वर्ष झिराडच्या शाळेमध्ये मी एखाद दुसरं वर्ष शिकलो, पण ज्या वेळेला मी 6 वर्षाचा झालो तेव्हा माझ्या वडिलांना आणि आईला असं वाटलं की आता शिक्षण हे गावाकडे उपयोगाचं नाही आहे. म्हणून आम्ही शांतिनिवास गव्हाणपाडा हे मुलुंडमध्ये असलेलं एक गाव होतं, त्या गावामध्ये वडिलांनी एक जागा घेतली. आमची परिस्थिती अत्यंत साधी होती. वडील माझे BSTमध्ये कामाला होते आणि त्यांना त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांना पगार एक 350-400 रुपये होता. तर आम्ही एका भाड्याच्या खोलीमध्ये तिथे राहायला सुरुवात केली. आणि मी गव्हाणपाड्याच्या म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये शिकायला सुरुवात केली, कारण तिथे दुसरं स्कूलच नव्हतं त्या ठिकाणी. आणि चौथीपर्यंत मी शिक्षण तिथे घेतलं. त्याच्यानंतर 5वी पासून ते 11वी पर्यंत शिक्षण माझं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 11वी झाल्यानंतर मी KJ सोमय्यामध्ये गेलो. तिथे मी वर्षभर काम केलं आणि तिथे मला एका मित्राने सांगितलं, बाबा IIT नावाची एक संस्था असते, मला माहिती नव्हतं, इंजिनिअरिंगचं कॉलेज असतं. म्हणून मग तिथल्या एंट्रन्स एक्झामला मी बसलो आणि तिथे माझा एंट्रन्स मला मिळाला आणि मी IITमध्ये दाखल झालो. वास्तविक पाहता तिथे सगळी श्रीमंत लोकांची मुलं होती. आमची परिस्थिती वाईट असली तरी बाबांनी कसंही करून माझा शिक्षणाचा खर्च तिथला उचलला आणि माझ्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये जो बदल झाला तो मॅक्सिमम बदल हा IITमध्ये झाला. कारण IITमध्ये शिक्षण तर सुंदर होतंच, मोकळेपणा होता, तिथल्या आजूबाजूच्या लोकांचे संस्कार माझ्यावरती झाले, माझी उंची वाढली, शरीराची मनाची दोन्ही उंची वाढली आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये पुढच्या आयुष्याबद्दलचे विचार सुरू झाले. ज्या वेळेला मी 5व्या वर्षात गेलो त्यावेळेला माझ्या हातामध्ये एक पुस्तक सापडलं, जे मी तुमच्याशी शेअर करतो. ॲटलास श्रग नावाचं ते पुस्तक होतं आणि ते आयनरांड्या बाईंनी लिहिलेलं आहे. आणि तिचा जबरदस्त परिणाम माझ्या आयुष्याकडे बघण्यावरती झाला. आणि वयाच्या 23व्या वर्षी मला बऱ्यापैकी क्लॅरिटी आली की बाबा आयुष्य कसं जगायचं. त्या पुस्तकात क्लिअरली म्हटलेलं आहे की तुमचं आयुष्य याचे शिल्पकार तुम्हीच आहात आणि तुम्हालाच ते करायला पाहिजे आणि तुम्ही कायम उद्योगी असलं पाहिजे, कायम मेहनत करत असलं पाहिजे. हे विचार माझ्या डोक्यात येऊन त्याप्रमाणे वागायचं असं मी ठाम निश्चय केला. आणि परिस्थिती गंभीर असल्यामुळे घरची मला ताबडतोब नोकरी करावी लागली. तर मी 7 वर्ष 2 कंपन्यांमध्ये नोकरी केली. एक विंडसर नावाची कंपनी होती आणि दुसरी रिचर्डसन हिंदुस्तान म्हणून होती. पण माझ्या डोक्यामधला स्वतः काहीतरी करायचं
हा विचार मात्र मला थारा देईना. तर त्यावेळेला कुठलं काहीतरी स्वतःचं सुरू करायचं म्हणून मग मी एक स्वतःचा छोटा वर्कशॉप घ्यायचं ठरवलं. तो मी भाड्याने घेतला आणि तिथे 8,000 रुपये डिपॉझिट देऊन 400 रुपये भाड्याने मला एक लेथ, एक ड्रिल मशीन आणि एक हॅकसॉ एवढं मला मिळालं. त्याच्यावरती मी ऑफिसचं काम सांभाळून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत 4 ते 5 तास मी माझ्या बिझनेससाठी दिला. एक लेथवरती काम करण्यासाठी स्वतःच्या हाताने काम केलं, एक माणूस ठेवला. आणि ह्या सगळ्यासाठी मला जी पहिली आर्थिक मदत झाली ती माझ्या मिसेसकडून म्हणजे सुरेखा मोहनकरकडून. तिथून माझा तो प्रवास सुरू झाला आणि 1-2 वर्षामध्ये त्या प्रवासामध्ये एका मशीनची 2 मशीन, 2 मशीनची 3 मशीन अशी जेव्हा झाली त्यावेळेला मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे बिझनेसच्या मागे लागलो. एक मला लक्षात आलं की जर बिझनेस करायचा असेल तर आपण बरोबर घेतलेल्या लोकांना आपल्या बरोबर त्यांची काळजी घेणं, त्यांचा सहभाग घेणं आणि शिवाय आपल्या ग्राहकांबरोबर म्हणजे कस्टमर बरोबर रिलेशनशिप चांगली ठेवणं हे काही निश्चित सूत्र माझ्या डोक्यामध्ये पक्की होत गेली. आणि सचोटी आणि प्रामाणिकपणा हाही ठेवायचा आणि जास्त करून लोकांची काळजी घ्यायची आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना. कारण आपल्याला जे पैसे मिळणार आहेत, लक्ष्मी मिळणार आहे, ही सगळ्यांच्या सहभागाने मिळणार आहे. आणि हे माझ्या नीट लक्षात आल्यानंतर त्याप्रमाणे त्या पद्धतीने सामना सुरू झाला, आयुष्याचा प्रवास सुरू झाला. खूप अडचणी आल्या, हा प्रवास करताना अडचणी खूप आल्या. आणि त्या काळामध्ये हा जो मी टाईम सांगतोय, वेळ सांगतोय ती 1978ची. त्याला आता जवळजवळ 46 वर्ष झालेली आहेत. आणि कायम अडचणी येत गेल्या. प्रवास हा पुढे पुढे जात गेला. सूत्रामध्ये मेहनत कधीही कमी पडून दिली नाही. लोकांची काळजी घेतली, लोकांना न दुखावता त्यांचा सहभाग कसा घेता येईल याचा विचार केला. आणि त्याच्यामध्ये आता जी परिस्थिती आपली झालेली आहे तर आता आपली कंपनी ही इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहे. आता आपल्याकडे 600 लोक आहेत. आणि हा जो प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये आता खूप मोठा जो यश मिळालेला आहे त्या यशामागचं खरं रहस्य जर तुम्हाला सांगायचं असेल तर 3 गोष्टींवरती मी भर देईन. पहिली म्हणजे अत्यंत मेहनत करण्याची गरज, मेहनतीचं फळ हे मिळतंच, आज नाही तर उद्या. दुसरी गोष्ट सगळ्या लोकांची काळजी, आपल्याबरोबर जे काम करतायत ती. त्यांच्यानंतर प्रक्रियेवर भर आणि ध्येय ठेवून पुढची वाटचाल करणं. यश नक्की मिळतं आणि पैशाच्या मागे न लागता पैसा आपल्या मागून येतो हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. माझा वेळ संपलेला असल्यामुळे मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.